अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील वज्रेश्वर नगर येथील बीडी कामगारांच्या कुटुंबियांची नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोंद घेऊन पंचनामा न केल्याने सुमारे 20 ते 30 कामगार कुटुंबीय सहायता निधीपासून वंचित राहिले आहेत। त्यामुळे त्यांची नोंद करून गरीब महिला बीडी कामगार कुटुंबांना अतिवृष्टी सहायता निधी देऊन न्याय द्या अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले। जिल्हाधिकारी यांना अतिवृष्टी सहायता निधी देण्यात यावा या मागणीच्या निवेदनात सोलापूर जिल्ह्यात आणि शहरात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शहरवासियांचे सामाजिक, आर्थिक व संसाराचे नुकसान झाले आहे। या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान झालेल्यांना शासनाकडून आर्थिक सहाय्य देण्यात आले। त्यापैकी अक्कलकोट रोडवरील वज्रेश्वर नगर या परिसरात शेकडो घरांमध्ये पाणी शिरून गरीब कामगार कुटुंबियांचे आर्थिक नुकसान झाले। त्या भागात आपल्या शासनाच्या वतीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांची नावे नोंदवून आवश्यक ती कागदपत्रे घेऊन नुकसान भरपाई देण्यात आली, परंतु काही नुकसानग्रस्तांची नावे नोंदवली गेली नाहीत। नोंदवण्याचा प्रयत्न केला असता नोंदवून घेतले नाहीत ते सर्व बीडी कामगार महिला कुटुंबीय असून त्यांना आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे। तरी माननीयांनी निवेदनात नमूद केलेल्या गरीब बीडी कामगार कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून न्याय द्यावा असे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे। वंचित राहिलेल्या कुटुंबियांची नावे रेखा संजू खुणे, जयश्री किसन सा हबीब, विजया नरेश खुणे, शीलावती अशोक धुळम, अश्विनी गणेश सूर्यवंशी, शोभा वसंत निरंजन, सुरेखा जेकब दास, रेखा श्रीधर आडकी, सुजाता विनायक कामूर्ती, सुजाता नरसिंग मडूर, सुजाता अनिल दासरी, बेबी बाबूराव उप्पीन, सुवर्णा अप्पासाहेब उप्पीन। सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, पालकमंत्री सोलापूर जिल्हा व महानगरपालिका आयुक्त सोलापूर यांना देण्यात आली आहे। जय महाराष्ट्र। महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे की अतिवृष्टीमुळे ज्या ज्या लोकांचं नुकसान झालं, संसार उद्ध्वस्त झालं, अनेक रोगराईनं सामोरं जावं लागलं, उपासमारीची वेळ आली, पाण्यात 4-4, 5-5 दिवस राहावं लागलं, अनेक लोकांना नैसर्गिक विधी करता आलं नाही, अशा परिस्थितीमध्ये सोलापूरची अवस्था झाली होती आणि असा प्रकार कधीही झाला नाही। परंतु सर्वात जास्त सोलापूर शहरामध्ये वज्रेश्वरी नगर अक्कलकोट रोडच्या वज्रेश्वरी नगरमध्ये झाला। तो का झाला तो आमचा प्रश्न नाही आहे, ते अति म्हणजे उताराचा किंवा त्याला सकल भाग असल्यामुळे झाला असं सरकारचं म्हणणं आहे आणि बरोबर आहे ते। पण ते सकल भाग असला जर झाला किंवा अतिवृष्टीमुळे झाला, त्या सगळ्यांना आधार देण्यात सरकार काम करत असताना त्या ठिकाणी काही लोकांना 10-10 हजार रुपये आर्थिक मदत आलेली आहे आणि त्याचबरोबर काही लोकांना नंतर आलं आहे। परंतु काही लोकांचे खरोखरच ज्या लोकांचं त्या ठिकाणी अन्याय झाला, संसाराचं साहित्य त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं, त्याचबरोबर अन्नधान्य खराब झालं, लेकरं उपाशी राहिले, ते लोकांपैकी हे लोक आहेत। त्यांचं झालं नाही असं म्हणणं नाही, पूर्वी लोकांचं यांचं देखील झालेलं आहे, पण यांचा अर्ज घेतलं गेलं नाही। ज्या गेलं तर तिथं नेमलेला अधिकारी किंवा त्या ठिकाणी आलेला अधिकारी किंवा कर्मचारी तो यांचा अर्ज घेतला नाही, आम्ही घेणार नाही, संपलं आहे। आणि या ठिकाणी आले असता त्या ठिकाणी दखल घेतलं गेलं नाही। म्हणून माझी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण सर ज्याप्रमाणे न्यायालयामध्ये 100 दोषी निर्दोष सुटू द्या, पण एक निर्दोषाला शिक्षा होता कामा नये, त्याचप्रमाणे 100 लोकांना मोफत मिळू द्या, आमचं काही त्याचं म्हणणं नाही। ज्यांचं खरोखरच नुकसान झालं, ज्याचं खरोखर त्या आपत्ग्रस्तमध्ये त्यांचा अन्याय झाला, त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला असल्यापैकी हे लोक आहेत, त्यांना सगळं कामगार बीडी कामगार वर्ग आहे, त्यांचे कुटुंबीय आहेत, कामगार कुटुंबियांना झालेल्या अन्यायाबाबत आपण न्याय द्यावं असं प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आणि आपण या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेताल अशा प्रकारे मी मनाची धारणा करतो आणि या बाबतीमध्ये आपण फेरविचार करून किंवा परत एकदा त्या ठिकाणी पंचनामे करून न्याय द्यावा, आर्थिक मदत करावी, जे काय सरकारी मदत सर्व करावं असं विनंती करतो। अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने या लोकांना परत इथं पाण्याची कुंडी करून पाण्यात बसायला लावतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।